कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनञ्जय सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनञ्जय सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनञ्जय। योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनञ्जय सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते। हे धनंजय, योगस्थः कर्माणि कुरु, योगस्थः संगं त्यक्त्वा कर्माणि कुरु सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा संगम त्यक्त्वा योगस्थः कर्माणि कुरु समत्वं योग उच्यते। हे धनंजय, हे धनंजया, हे अर्जुना, योगस्थः योगामध्ये स्थित होऊन सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा सिद्धी आणि असिद्धी यांच्यामध्ये समान राहून संगम त्यक्त्वा आणि आसक्तीचा त्याग करून कर्माणि कुरु, तो आपले वर्णाश्रम धर्माला वेदविहित वर्णाश्रम धर्माला अनुसरून असणारी कर्मे कर। समत्वम योग उच्यते, द्वंद्वामध्ये समान राहणं याला योग असं म्हणतात, असा याचा अन्वयानुरूप सरळ अर्थ आहे। भगवान परमात्मा आत्तापर्यंत जे काही चिंतन चालू आहे त्यामध्ये एक महत्त्वाचा विषय आहे, तो असा की निष्काम कर्मयोगाच्या अनुष्ठानाला अनन्यसाधारण महत्त्व भगवान परमात्म्याने दिलेलं आहे। मानवजातीला खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनक्रमामध्ये सुख शांती लाभण्यासाठी आणि जी काही समाज रचना आहे किंवा धृत्या या नाही याच्यामध्ये धार्यते अनेन इति धर्मः, ज्याच्यामुळं सर्व लोकांचं प्रजेचं धारण पोषण उत्तम रीतीनं होतं त्यालाही धर्म म्हणतात। यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी, त्यालाही त्याच्यामुळे इहलोकातलं आणि परलोकातलं कल्याण होतं त्यालाही धर्म असं म्हणतात। किंवा या ठिकाणी धर्माला अनुसरण आपलं ज्या पुरुषाला आपण कोण आहोत याचं यथार्थ तत्त्वज्ञान झालं तर ह्या तत्त्वज्ञानी पुरुषाच्या जीवनाची जी आचार पद्धती आहे ती सुद्धा धर्मीय म्हणजे धर्माला अनुसरणच असते। किंवा या ठिकाणी हा जो धर्म आहे तो वेदविहित हा धर्म, वेदाने जे सांगितलं आहे या अमक्या प्रकारचं करा ते करणं आणि निषिद्ध कर्माचा ते वेदविहित हा धर्म, हा याचाच अर्थ वेदाने सांगितलेला धर्म असेल तर वेद अविहित हा अधर्म, वेदाने ज्याचं कथन केलं नाही तो सगळा अधर्मच आहे। अशा प्रकारे धर्माचा अनेक प्रकाराने त्यांनी धर्माने प्रजा धारण केली जाते किंवा म्हणून सांगितलं ज्याने प्रजा धारण केली जातं म्हणजे प्रजेचं चांगल्या प्रकारची धारण आणि पोषण ज्याच्यामुळं होतं, संपूर्ण समष्टीचा ज्याच्यामुळं उत्कर्ष होतो, अशा प्रकारची जी आचारसंहिता की जी वेद प्रतिपादित आहे तिला धर्म असं म्हणतात आणि ह्या धर्माच्या अनुष्ठानाला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे। पण हे धर्माचं अनुष्ठान करत असताना त्याच्यासमोर एक सकाम अशा प्रकारचं धर्माचं अनुष्ठान आहे आणि दुसरं निष्काम धर्माचं अनुष्ठान आहे। निष्काम धर्मामध्ये कर्तृत्वमत फलास्वाद आणि ईश्वरार्पण बुद्धीनं ते कर्म करावं तर ते कर्म मोक्ष फल देणारं होतं, अशा प्रकारे भगवान आत्तापर्यंत सांगत आले। त्याची चतुसूत्री काल आपण पाहिली की कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोस्त्व कर्मणी। त्यामध्ये
या ज्ञानेश्वरी आणि मधुसूदन सरस्वती आणि संत सम्राट माऊली यांनी जे काही विचार सांगितले किंवा भाष्यकारांनी, तर भाष्यकार मधुसूदन सरस्वती आणि संत सम्राट ज्ञानोबाराय यांनी या निष्काम कर्मयोगाला अत्यंत महत्त्व दिलं. किंबहुना हे भगवंताचं मनोगत आहे. निष्काम कर्माविषयी अशा प्रकारचं इतकं गंभीर विवेचन कुठंही आणि वस्तुनिष्ठ, आणि जो मनुष्य याचं अनुसरण करील तो निश्चित समाधानाला किंवा शांतीला प्राप्त होईल, अशा प्रकारचं विवेचन केलेलं आहे. ते करत असताना आता जो श्लोक आहे, या श्लोकाच्या विवेचनाच्या अगोदर माऊलींनी या अशा प्रकारची भूमिकेवर आणलं आहे की निष्काम कर्मयोगाविषयी लोकांना असं वाटेल की हे निष्काम कर्म करायचं, कर्तृत्वमदही नाही, म्हणजे कर्तृत्वाचा अभिमानही ठेवायचा नाही, फलाची इच्छाही करायची नाही आणि कर्म न करताही राहायचं नाही. अशापेक्षा जर आम्हाला फलही नको आणि त्याचा अभिमानही नाही, मग ते कर्म न करणंच चांगलं. तर त्याच्याविषयी भगवान या ठिकाणी सांगतात, ते संगाहा अकर्मणी मा असतो. तुझी आसक्ती कर्म न करण्याकडेही असू देऊ नको. याचा अर्थ तस्मात् कुरु कर्मत्वम, त्या ठिकाणी तू कर्म केलंच पाहिजे. कर्म ज्यायो ह्य कर्मणः, आणि या ठिकाणी कर्म न करण्यापेक्षाही या कर्म करणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. एवढंच नाही तर शरीरयात्रापीच ते न प्रसिद्धेद अकर्मणः, जो पुरुष कर्म करत नाही त्या पुरुषाची शरीर यात्रासुद्धा, म्हणजे शरीराचा निर्वाहसुद्धा व्यवस्थित होऊ शकत नाही, आणि कर्म केल्याशिवाय मनुष्य राहूच शकत नाही. आणि हे जर तुम्ही निष्काम कर्म केलं नाही तर तुम्ही सकाम कर्म किंवा निषिद्ध कर्म केल्याशिवाय राहणार नाही. कारण काय आहे की प्रकृती जी आहे ती प्रकृती ज्याला ईश्वराने जी दिलेली आहे आपल्या पूर्वसंस्कारानुसार, काम कर्म आणि अविद्या यांच्याद्वारा हा जो आपल्याला मनुष्य देह किंवा शरीर प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये काही ना काही कर्म हे होणारच. म्हणून त्या ठिकाणी मनुष्य कर्म टाळू शकत नाही. तर मग त्या कर्म कोणत्या युक्तीनं करावं की ज्या युक्तीनं त्या कर्मापासून मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होईल, अशा प्रकारचा एक क्रमयोग ही गीतेचं किंवा ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामध्ये भगवान परमात्मा अगोदरच आपली एक भूमिका भगवंताने सांगून ठेवलेली आहे. ती भूमिका अशी सांगितली की ही निष्काम कर्मयोगाकडं सहसा कोणाची प्रवृत्ती होत नाही. कारण अनंत जन्मामध्ये त्यांनी जे काही विषय भोगलेले आहेत त्याचे जे संस्कार आहेत त्या संस्कारामुळं त्या मनुष्याला पुन्हा तशा प्रकारचे भोग व्हावेत अशाच प्रकारची इच्छा होते पूर्ववासना क्रमाने, आणि त्यामुळं त्या विषय वासना ती पूर्तता होण्यासाठी तो पुन्हा कर्म करतो. आणि कर्म केलं की पुन्हा त्या कर्मापासून वासना निर्माण होतात आणि त्या वासना संस्कारानुरूप त्याच्याकडून पुन्हा कर्म घडू लागतं. अशा रीतीनं ह्या कर्माच्या बंधनातून जीव मुक्त होत नाही. आणि त्यासाठी इतकं त्या निष्काम कर्मयोगाची स्तुती करून माऊलींनी सांगितलं की ह्या निष्काम कर्मयोग करावा. अशा प्रकारचं जर बुद्धी आपल्या अंतःकरणात उत्पन्न झाली तर ते म्हणतात ते फार अर्जुना ते पुण्यवशे, जर अनंत जन्माचं पुण्य असेल तरच मनुष्याला या ठिकाणी स्वतःला त्या कर्माच्या फलाचा भोग नको, आणि त्या ठिकाणी ते फल आपल्याला न मिळता ते सर्व ईश्वराला मिळावं असं जेव्हा वाटतं तेव्हा समष्टीचा विकास व्हायला सुरुवात होते. म्हणजे जसं एखाद्या मनुष्याने आंब्याचं झाड लावलं, आंब्याला फळं आली आणि तो जर फळं तो म्हटलं मी खात नाही, मला नको, तर ते फळं त्याला मिळणार नाहीत. पण ती फळं दुसऱ्याला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. अर्थात जेव्हा वेष्टी कर्मफलाचा अधिकार सोडते तेव्हा ते फल या ठिकाणी समष्टीला प्राप्त होतं. आणि दुसरी गोष्ट, ते फल आपण दुसरं कोणालाही देऊन उपयोग नाही. ते फल जर ईश्वराला समर्पण केलं तरच त्या मनुष्याला पाप आणि पुण्य ह्या दोन्ही बंधातून त्याची मुक्तता होऊ शकते. म्हणून आपण केलेलं जे कर्म आहे ते भाष्यकारांनी दिलं की या ठिकाणी मा कर्म फल हेतुहू भू, याचा अर्थ केला केवलम ईश्वरार्थम कर्म करू, केवळ ईश्वराच्यासाठी. कारण ईश्वराला कर्माची गरज आहे. ईश्वर ही सृष्टी उत्पन्न करतो. त्या सृष्टीमध्ये जर ईश्वराला वाटलं आपल्या मनाप्रमाणे सृष्टी निर्माण करू, तर ही सृष्टी निर्माण एकटा ईश्वर करत नाही, त्याला प्राण्याच्या कर्माची आवश्यकता आहे. आणि जर ईश्वराने
केवळ सृष्टी उत्पन्न केली आपल्या मनाने, तर या ठिकाणी त्या ईश्वराला वैषम्य आणि नैर्गुण्य किंवा वैषम्य नैर्गुण्य नावाचा दोष येईल, की कोणी दरिद्री, कोणी श्रीमंत, कोणी रोगी, कोणी निरोगी, अशा प्रकारचं हे जे विचित्र आपल्याला फलभोगामध्ये वैचित्र्य निर्माण होतं. आणि ते जर ईश्वराने केलं तर त्या ईश्वराने का केलं असा प्रश्न विचारला तर भक्ती सिद्धांतात म्हणतात की ईश्वराची लीला आहे. स्वामी महाराज सांगायचे ही झाली ईश्वराची लीला, त्याचा झाला खेळ, पण आमचा गेला जीव त्याच्यामध्ये. पण असं नाही, ब्रह्मसूत्रामध्ये त्यांनी निर्णय केला वैषम्य नैर्गुण्ये न सापेक्षत्वात. त्याला वैषम्य नैर्गुण्य दोष येत नाही, कारण तो सृष्टी उत्पन्न करतो ही सापेक्ष व्यष्टीनं केलेलं कर्म जेव्हा ईश्वरार्पण होतं तेव्हा त्या ठिकाणी ईश्वर त्या कर्माच्या सापेक्ष त्याला फलभोग व्हावा अशाच प्रकारची सृष्टी निर्माण करतो तो केवळ ईश्वर. त्यामुळं त्याच्या ठिकाणी वैषम्य नैर्गुण्य नावाचा दोष येत नाही. म्हणून आपण ईश्वरार्पण कर्म करणं हे फार महत्त्वाचं आहे. काल आपण थोडं पाहिलं होतं की पूर्वमीमांसक कर्म करतात, परंतु ते कर्म करत असताना त्यांना ईश्वर मानण्याची आवश्यकता वाटत नाही. जीवाने केलेलं कर्म हे ते कर्मच त्याला फल देतं. जड असणारं कर्म आणि ते जीवाला स्वतंत्ररित्या फल देतं असं म्हणणं हे योग्य नाही. कारण का तर जड कधी कोणाला कारण होत नाही आणि कर्म जड आहे. म्हणून या ठिकाणी त्या जड कर्माचा ज्याचं जसं कर्म असेल तर त्या कर्मसापेक्ष फलदाता चेतन असा ईश्वर तत्व मानणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि तो ईश्वराला समर्पण करावं आपलं कर्म, अशा प्रकारची जर बुद्धी झाली तर म्हणतात ही बुद्धी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे. अगदी आपल्याला अल्प प्रमाणात जरी आपल्याला असं वाटलं पुण्यवश म्हणजे अनेक जन्माची पुण्याही फलद्रूप होते, तेव्हा जर अशी बुद्धी झाली की ह्या कर्माचा करता मी नाही आणि ह्या फलाचा भोगही मला नको आहे आणि कर्म तर करायचं आहे आणि ते अज्ञानी पुरुष सकाम पुरुष जितका करतो त्याच्याहीपेक्षा अधिक निगुतीनं करायचं, परंतु ते फल मला नको, तर हे समष्टी असणाऱ्या ईश्वर तत्वाला समर्पित करायचं. अशी बुद्धी आपलं चिंतन हे चाललं आहे की मनुष्याला जे काही अत्युच्च कोटीचं शाश्वत सुख पाहिजे आणि त्या शाश्वत सुखाचा उपाय म्हणून गीता निष्काम कर्माचरण सांगते. त्याचा जो पहिला पाऊल आहे तो निष्काम कर्माकडे ज्या वेळेला अशी अल्पबुद्धी त्याच्या हृदयात प्रकाशित झाली तर त्याच क्षणी समजायचा की त्याच्या आध्यात्मिक जीवनाच्या विकासाला प्रारंभ झालेला आहे. त्याची परिसमाप्ती ही नैष्कर्म्य दशेमध्ये होईल. पण आता मात्र त्यांनी निष्काम कर्माचा आरंभ केला तर नेहाभिक्रमनाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. महान असणारं जे परंपरारूपी संसार भय, त्या संसार भयातून त्याची निश्चित मुक्तता होते. हे सांगण्यासाठी माऊली सांगतात की असं आहे की तुम्ही म्हणाल ही बुद्धी तर काय निष्काम कर्म करण्याची फक्त बुद्धी निर्माण झाली आणि ती त्याला निष्कर्म्य दशेपर्यंत नेईल. हो नेईल. कशी? त्यासाठी माऊली उदाहरणं देतात. ही जरी थोडीशी असली, हे जरी त्याच्या अंतःकरणातला थोडासा एक निष्काम कर्माचा अनुष्ठान करण्याचा स्पुंज निर्माण झाला तरीसुद्धा जैशी दीपकळिका धाकुटी बहु तेजाते प्रगटी तैशी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. ह्या सद्बुद्धीला लहान असं म्हणू नये. ही सूर्याचं पिलू आहे. सूर्याचं पिलू म्हणजे आपण कीर्तनात ऐकतो ना, एकाने सांगितलं की पंथी म्हणजे हे काय आहे, तर त्या शहरातला मनुष्य होता, त्याला सांगितलं की सूर्याचं हे पंथी म्हणजे काय आहे. तो म्हटला हे सूर्याचं पिलू. त्याला वाटलं मुंबईला घेऊन जाऊ, पण आता हे कसं न्यायचं. त्यांनी म्हणले लपून ठेवू आणि रस्त्यावरून त्यांचं होतं वाडगं म्हणजे वळही, त्या चारा रचलेला सगळे कडबा, तर त्यांनी त्याच्यात नेऊन ठेवलं. आता एवढी दिवा तर सगळी ती वळही जाळणार की नाही, तो ते सगळा गंजच्या गंज जळून गेला. त्याप्रमाणे ही सद्बुद्धी, पण हिला थेकुटी म्हणू नये. तुम्ही म्हणाल का एवढीच सूर्याचं पिलू आणि एवढं मोठं गंज त्यांनी कसा जाळला, तर ही त्याप्रमाणे जर आपल्या अंतःकरणामध्ये ही बुद्धी जर प्रकाशित झाली तर तिला छोटीशी आहे, अल्प आहे असं कधीच म्हणू नये. आणि ते म्हणतात ही साधारण गोष्ट नाही. पार्थाभोवती परी हे अपेक्षी जे विचारशुरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना
हिला तुम्ही अल्प म्हणू नका. तर ते म्हणतात ही चर आणि अचर संपूर्ण स्थावर जंगम विश्वामध्ये अशा प्रकारची बुद्धी आपल्या अंतःकरणात निर्माण होणं ही फार दुर्लभ अशा प्रकारची गोष्ट आहे आणि ती त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे. त्यांनी सांगितलं ही साधारण गोष्ट नाही. अनिका सारिखा बहुवसू जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू दैवगुणे. परीस काय रस्त्यावर सापडत नाही. दुसऱ्या जसे आपल्याला इतर पाषाण सहजच आपल्याला दिसतात सापडतात त्याचा परीस सापडत नाही. किंवा अमृताचा एक थेंब जरी आला तरी तो अमर करणारा असतो. परंतु जेव्हा दैवगुणे म्हणजे भाग्य आपलं फलद्रूप होण्याचा प्रसंग येईल त्याच वेळेला अमृताचा लाभ होतो. ते काही इतकी सोपी गोष्ट नाही. तैशी दुर्लभ जे सद्बुद्धी अशा जे परमात्माची अवधी जैसा गंगेची उदधी निरंतर त्याप्रमाणे ही सद्बुद्धी दुर्लभ आहे. ही प्राप्त न होणारी आहे. पण कोणती? जे परमात्माची अवधी ज्या बुद्धीला परमात्मा हाच त्याचा सीमा किंवा शेवट किंवा पर्यवसान आहे. जी बुद्धी एकदा स्फुरण झाली की ती परमात्म्याला भिडल्यापर्यंत थांबतच नाही. आता या ठिकाणी परमात्मा इथं वर्णन चाललेलं आहे निष्काम कर्मयोगाचं आणि त्याच्यामध्ये परमात्मा असा शब्द आला. मग परमात्मा शब्दाने काय ग्रहण करायचं? परमात्मा ईश्वरालाही म्हणतात, ब्रह्मालाही ब्रह्मरूप आत्म्यालाही म्हणतात. तर इथं आपल्याला शंका येईल की आपण या ठिकाणी ब्रह्म अर्थ घ्यायला काय हरकत आहे? तर या ठिकाणी ब्रह्म असा अर्थ घेता येत नाही. म्हणजे असं दिसतं माऊलींच्या वचनावरून पुढची येणार आहे. तर परमात्मा शेवट याचा अर्थ काय? जी बुद्धी निर्माण झाली निष्काम कर्मयोगाची तिचा शेवट म्हणजे केलेलं कर्म हा कुठं अर्पण करायचं? परमात्म्यालाच. हाच त्याचा शेवट आहे. तो परमात्मा म्हणजे निर्गुण निर्विकार असंग ब्रह्म असा अर्थ न घेता त्या ठिकाणी ईश्वर अशा प्रकारचा अर्थ घ्यावा. कारण कर्म जे आहे ते कर्म ईश्वराला समर्पण करायचं आहे. कर्म ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाभूतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना असं जरी म्हटलं असलं तर ते तत्त्वचिंतनाच्या दृष्टीनं त्याचं महत्त्व आहे. किंवा नंतर हे जे कर्म आहे ते कर्म ब्रह्मालाही अर्पण करता येतं आणि ईश्वरालाही अर्पण करता येतं. परंतु तत्त्वचिंतनामध्ये जे काही कर्म होत आहे ते कर्मण्य कर्म यः पश्येत अकर्मणीच कर्म यः सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्ता कृष्ण कर्मकृत पुढं विषय येणार आहे. तर या ठिकाणी कर्मणी अकर्म या पश्येत आणि अकर्मणीच कर्म या कर्मामध्ये अकर्म आणि अकर्मामध्ये कर्म जो पाहतो तो बुद्धिमान मनुष्य आहे, तो ज्ञानवान पुरुष आहे. परंतु हा प्रारंभिक दशेत असणारा साधक या ठिकाणी ईश्वर प्रतिपादित असणारा जो ईश्वर त्या ईश्वराला ही कर्म त्यांनी समर्पण करायची. त्या अर्थाने म्हणतात की जया परमात्माची अवधी किती जैसा गंगेशी उदधी निरंतर. गंगा निघाली का तिला शेवट तिचा कुठं होतो? तर जेव्हा ती समुद्राला प्राप्त होते तेव्हाच. ओवी माऊलीची की जे गंगा निघाली समुद्रावरून ती कुठं समुद्राला मिळेपर्यंत थांबत नाही. तसं आपलं कोणतंही आपल्याकडून निर्माण झालेलं कर्म हे कर्म त्या भगवंताला समर्पण होत राहणं, ईश्वराला समर्पित होत राहणं हा निष्काम कर्मयोगातलं एक सूत्र आहे. आणि त्यामध्ये ते सांगतात की वर सांगितलं की परमात्माची अवधी आणि पुन्हा खाली सांगतात तैशी ईश्वरा वाचोनी काही जे अनिकलानी नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. तैशी ईश्वरा वाचोनी काही ज्या बुद्धी एकदा उत्पन्न झाली अंतःकरण वृत्ती का ती वृत्ती आपल्याला कर्माच्या कर्तृत्वाला किंवा फलभोक्तृत्वाला कधीच ग्रहण करत नाही. तिथं काय होते? ईश्वरा वाचोनी काही तिला ईश्वरा वाचून दुसरं अनिक काही लानी नाही. तिला दुसरा शेवट किंवा मुक्कामाचं ठिकाण दुसरं नाही. ती कुठपर्यंत जाते? ईश्वर वेरी ईश्वरापर्यंतच घेऊन जाते. केलेलं कर्म हे ईश्वरालाच समर्पण होत राहतं. आणि अशी जी बुद्धी आहे ना ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. तीच खरी बुद्धी जी आहे ती एकच तिलाच खऱ्या अर्थाने बुद्धी म्हणता येईल. ज्या बुद्धीमध्ये जी बुद्धी केवळ परमात्म्यालाच विषय करते. पण कोणत्या बाबतीत?
जेव्हा आपण जे जे कर्म करतो त्यांनी सांगितलं की यत करोषि यदश्नाशी यज्जुहोषि ददाशी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. मदर्पणम भगवान आपल्या छातीकडे बोट दाखवून सांगतात की हे सगळी कर्म मला समर्पण करा. आपण केली नाही तर खरी ती परमात्म्याला समर्पण असतात. आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण न कळता मन दुजे भावी, अशा प्रकारची खरी स्थिती आहे. परंतु ह्या कर्म अनुष्ठानामध्ये त्यांनी ईश्वर तत्व, त्या ईश्वर तत्वाला हे सर्व कर्म समर्पण करते, तीच एकटी बुद्धी आहे. मग तिलाच म्हणतात की व्यवसायात्मिका बुद्धी, तिलाच म्हणतात निश्चयात्मक बुद्धी. परंतु ह्या व्यवसाय शब्दाचा अर्थ केवळ निश्चय एवढेच त्या अर्थाची व्याप्ती नाही, तर त्या ठिकाणी फल, त्या ठिकाणी ज्याला पर्यवसान असं म्हणतात किंवा परिसमाप्ती असं ज्याला म्हणतात, ती बुद्धी जी आहे ती मोक्ष फलपर्यवसायी आहे. मोक्ष होईपर्यंत त्याला घेऊन जाणारी आहे आणि ती तिच्यामध्ये कधीही पुन्हा ती बुद्धी आड वाटेला जात नाही. म्हणून ती जे दुर्लभ चराचरी सद्वासना, ही अशा प्रकारची ही जी बुद्धी आहे ही साधारण अनंत जन्माची पुण्याई जेव्हा फल देण्याला सन्मुख होते त्याच वेळेला हे निष्काम कर्म आपण करावं अशा प्रकारची बुद्धी होत असते. म्हणून म्हणतात. आणि इतर बुद्धी म्हणजे ही व्यवसायात्मिका बुद्धी हिलाच म्हणतात. आणि बाकीच्या बुद्धी ज्या आहेत त्या कोणत्याही सकाम कर्म करणाऱ्या बुद्धी आहेत. मला हे असावं, मला हे असावं, त्यासाठी वेदाने काय सांगितलं त्याचं अनुष्ठान करावं आणि ते फल मला प्राप्त व्हावं. ते एक फल प्राप्त झालं, दुसऱ्या फलाची इच्छा होते, त्याच्यासाठी पुन्हा वेदाचं साह्य घ्यायचं आणि वेद प्रतिपादित साधनाचं अनुष्ठान करायचं. ह्या ज्या बुद्धी आहे तर बुद्धयो अव्यवसायी काय व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदनम आणि बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो अव्यवसायीनाम. आणि जो अव्यवसायी ज्याचा निश्चय नाही अशा पुरुषाच्या बुद्धी नाना प्रकारच्या आहेत. त्याला अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग आणि धरू जाता संग तव तो होय बाधक, अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. आणि हे जे कर्म आहे हे कर्म करण्याची आणखी एक विशेष युक्ती सांगितली. न ते संघास्त्व अकर्मणी, त्या ठिकाणी निषिद्ध कर्मामध्ये कुकर्मी संगती न व्हावी. निषिद्ध कर्मामध्ये देखील आपण हे करू नये. कारण काही लोक काय म्हणतात, ईश्वर अर्पण करायचं ना, मग चांगलंही कर्म ईश्वराला अर्पण करायचं आणि वाईटही कर्म ईश्वरालाच अर्पण करायचं, मग काय वाईटही झालं तरी कुठं बिघडलं, असं नाही. माऊलींनी हे एक सूत्र सांगितलं की त्या ठिकाणी अकर्म शब्दाचा अर्थ कुकर्मी संगती न व्हावी. त्यांनी सहजच लिहिलं की असं आहे, एक मनुष्य तर काही लोकांना आपण केलेलं कर्म वाईट आहे असंही वाटतं, पण त्या कर्मफल आपल्याला भोगावं लागू नये म्हणून ते कर्मफल ईश्वराला अर्पण करू असं जर कोणी म्हटलं तर तसं करता येणार नाही. जीवाला तर एका जीवाला आपण केलेलं कर्म दुसऱ्या जीवाला समर्पणच करता येत नाही. कारण दोन्ही काय आहे, अल्पज्ञानी अल्पशक्तिवान आहेत आणि त्याचं एखाद्याला सत्कर्माचं फल तरी देता येईल, परंतु दुष्कर्माचं फल तर कोणी घेईल का? कुकर्माचं फल कोणी घेईल का? नाही. मग परमात्मा मात्र, परमात्म्याला त्याची आवश्यकता आहे आणि परमात्मा हा त्याचं ग्रहण पण करू शकतो. कारण परमात्म्याचं स्वरूप समष्टी आहे आणि व्यष्टी मिळूनच काय होत असते, समष्टी. त्यामुळे त्या समष्टी परमात्म्याला तो व्यष्टी जीवात्मा आपण केलेल्या कर्माचं फल हे समर्पित करू शकतो. नाहीतर किती लोक म्हणतात, त्यांनी लिहिलं की पंक प्रक्षालनात पूर्वम, जर आपण एखादा चिखलाने हात भरवायचा आणि पुन्हा तो धुवायचा. तुकाराम महाराज म्हणतात की या ठिकाणी कासया हात भरोनी धुवावे चालतिया गोवे मार्गाशी. त्याप्रमाणे एखादा जर म्हणेल की आम्हाला कर्म त्या या ठिकाणी करायचे, परंतु ते कर्म करून जर काय आम्हाला फल घ्यायचं नसेल तर करायचंच नाही, उलट चिखलाने हात भरवून टाका कशाला. त्याप्रमाणे ते कर्म करा आणि ईश्वराला समर्पण करा, याची काही गरज आहे. परंतु या असं आहे की जीवाने केलेलं कर्म हे जीवालाच भोगावं लागतं. ना भुंगते क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपी. जो ज्या कर्माचा कर्ता असतो तो अपरिहार्यपणे त्या कर्मफलाचा भोगता होतो, असा वेदाचा सिद्धांत आहे. म्हणून या ठिकाणी आपण केलेलं वाईट कर्म ईश्वराला समर्पण करता येत नाही, कारण ईश्वर सर्वज्ञ आहे.
तुम्ही जरी म्हटले की आता वाईट कर्म ईश्वराला समर्पण, तुमच्या म्हणण्याने होणार नाही. त्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं. एका बाईनं पांढरी तीळ आहे, त्या तिळाची सगळी टरफलं काढून टाकली आणि त्याच्यानंतर तिनं काय केलं, ते जे तीळ होते ते सगळे तीळ वाळायला घातले आणि त्याच्यामध्ये येऊन मांजराने विष्ठा केली. मग तिला वाटलं आता काय करावं. तिनं ते तीळ धुतले, परंतु तिला वाटलं की आता हे आपण खावे कसे, जे मांजराच्या दुर्गंधीयुक्त विष्ठेने. मग ती शेजारणीकडे गेली आणि शेजारणीला सांगितलं की मी तुला पांढरे तीळ देते आणि तू मला काळे तीळ दे. का ते म्हणे तू अगोदर कशाला तुम्ही त्याची टरफलं सर्व काढली. तिनं सांगितलं की अगोदर मला पांढरे लाडू करायचे होते तिळाचे, आता मला काळे रंगाचे लाडू करायचे, पांढरे तीळ तुला देते आणि काळे तीळ त्याच्या मोबदल्यात देते. ती म्हणे काय हरकत नाही आई म्हटली. परंतु त्या ठिकाणी तिचा मुलगा थोडा शिकलेला होता. तो म्हटला आई ज्या अर्थी ही बाई काळे तीळ देते नाही, इतकं सगळं तिनं सर्व काढून टाकलं त्याचं म्हणजे आता त्या लाडू करता येतील असं त्याचं स्वरूप आहे आणि ते काढून आता तुझ्याकडून काळे तीळ घेणार आणि नंतर तिला श्रम आहेत तरी पण ही घेते ना, याचा अर्थ इथं काय. ते म्हणे ही बाई इतकी भोळी नाही, काळ्या तिळाच्या मोबदल्यात पांढरे तीळ देणे इतकी भोळी नाही, तर इथं कुठंतरी काहीतरी असलं पाहिजे. तसं ईश्वराला आपण केलेली जे काही असत्कर्म आहे ती जर समर्पण करायला केली तर सर्वज्ञ सर्वशक्तिमान असणाऱ्या ईश्वराच्या नियमाच्या तडाख्यातून कर्मविपाकाच्या सिद्धांतातून जीव कधीही मुक्त होणं शक्य नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. तेव्हा ही जी निष्काम कर्माची जी बुद्धी आहे ती अत्यंत दुर्लभ आहे आणि तीच खरी बुद्धी आहे. आणि येरी ते दुर्मती आणि बाकीच्या ज्या बुद्धी आहेत त्या सर्व दुष्ट बुद्धी. म्हणजे इथं दुर्मती कोणाला म्हटलं आहे, जे सकाम कर्म करतील ते सगळे दुर्मती आहेत, जे बहुधा असे विकरती आणि ही विकार पावणारी बुद्धी आहे. आता सांगितलं ना, अनंत बुद्धीचे तरंग, क्षणाक्षणाला अनेक विषयांचं, कधी इहलोकातलं सुख, कधी परलोकातलं सुख, कधी शब्दाचं, कधी स्पर्शाचं, कधी रूपाचं, कधी रसाचं, कधी गंधाचं, अशी ही बुद्धी कधी स्थिर न होणारी अशा स्वरूपाची आहे. पण मग ह्या सकाम कर्मामध्ये रममान कोण होतात, ते तर निरंतर रमती अविवेकी. जे अविचारी पुरुष आहेत ते मात्र या अविचारी म्हणजे आपलं केलेलं हे सकाम कर्माचं फल हे अनित्य आहे, अनेक दोषांनी युक्त आहे, त्याच्यामध्ये पारतंत्र्य दूषितता आहे. ह्या सगळ्या गोष्टी अविवेकी पुरुषांना कळत नाही. म्हणून अशा पुरुषांना मात्र कधीच मोक्ष प्राप्त होणार नाही. या ठिकाणी ज्ञानोबारायांनी आपली भूमिका इतकी स्पष्ट रीतीनं सांगितली की ही बुद्धी दुष्ट बुद्धी आहे, ही विकरती, ही विकार पावणारी बुद्धी आहे. आणि या ठिकाणी जे अविवेकी पुरुष आहेत ते मात्र निरंतर याच्यामध्ये तेच निरंतर रमती अविवेकी अशी स्थिती आहे. म्हणून अशा लोकांना फले काय होतं, याचाच अर्थ कुकर्म करणाऱ्या पुरुषाला सकाम कर्म म्हणजे निषिद्ध कर्म करणाऱ्या पुरुषाला किंवा सकाम कर्म करणाऱ्या पुरुषाला संसारा बंधनातून मुक्तता कधीही होत नाही. मग त्यांना फल काय मिळतं तर सांगतात मनोनी तया पार्था. म्हणून हे अर्जुना त्या तया म्हणजे त्या सकाम कर्म पुरुषाला स्वर्ग संसार नरकावस्था, त्याला एकतर पुण्यकर्म केलं तर स्वर्ग प्राप्त होईल, पाप पुण्य समान केलं तर पुन्हा मनुष्य देहाला येईल, किंवा पाप अधिक केलं तर नरकाला जाईल. हे अपरिहार्य गोष्टी आहेत. म्हणून अशा पुरुषाला आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. अशा पुरुषाला आत्मज्ञानाच्या द्वारा प्राप्त होणारा आत्मानंद हा कधीही मिळणार नाही. ही गोष्ट तू लक्षात ठेव. आणि मग काय कर तर सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसि. जर तू या ठिकाणी सुखदुःखामध्ये जय पराजयामध्ये जर तू समान राहून अंतकर त्या दोन्हींनाही समान मानून ह्या निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान वेदविहित अनुष्ठान जर तू करशील तर त्या ठिकाणी नैवम पापम अवाप्स्यसि, तू ह्या पापाला कधीही प्राप्त होणार नाही, तुला कोणताही दोष लागणार नाही असं सांगितलं. आणि म्हणून तू काय कर तर योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. यामध्ये सांगतात अर्जुनाला संबोधन कोणतं आहे, धनंजय. जर तुला धनम जयती ती धनंजय, ज्या धन जिंकतो त्याला, पण कोणतं धन इथं
तर मुख्य धन कोणतं आहे? परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. म्हणून धन म्हणजे आत्मधन. जर या आत्मधन तुला जर जिंकायचं असेल तर त्याला एकच उपाय आहे आणि तो म्हणजे योगस्थः. तो योगामध्ये स्थित हो आणि कर्म कर. आता इथे योग शब्दाचा अर्थ अष्टांग योग असा घेता येणार नाही. यम, नियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी हा अष्टांग योग या ठिकाणी अभिप्रेत नाही. इथं युजुर योगे समाधौ असं सांगितलं. या ठिकाणी योग या शब्दाचा अर्थ एक समाधी असा आहे. समाहित म्हणजे चित्ताची समाहितता, म्हणजे चित्ताची एकाग्रता. म्हणजे याचा अर्थ योगस्थः कुरु कर्माणि म्हणजे असंही नाही कर्म करायचे काय फल नाही झालं काही असं काही तसं असं पण चालत नाही. योगस्थ म्हणजे ते कर्म उत्तम प्रकारे शास्त्रानुसार त्याचं संपादन व्हावं. जरी आपल्याला फलाची अपेक्षा नसली तरी ते वाट्याला आलेलं कर्म निगुतीनं करावं, त्याला म्हणतात योगस्थः. म्हणजे चित्त समाहित करून ते कर. किंवा दुसरा योग शब्दाचा अर्थ आहे की प्राप्ती. प्राप्ती म्हणजे जेणेकरून आपल्याला मोक्ष प्राप्ती होईल अशा मोक्ष प्रापक अशी जी निष्काम कर्मयोगाची साधना पद्धती आहे तिचं तू तंतोतंत आचरण कर. म्हणूनही योगस्थः कुरु कर्माणि. पुढे योग शब्दाचा अर्थ जो आहे तो भगवानच या ठिकाणी त्याची परिभाषा निश्चित करतात. योग कोणता तर ते म्हणतात योगस्थः कर्माणि कुरु, योगामध्ये कर्म कर. परंतु योग म्हणजे काय तर इथं लिहिलं समत्वम योग उच्यते. त्याला समत्वाला योग असं म्हणतात. ते समत्व कोणतं तर निर्दोषम ही समम ब्रह्म, ते समत्व या ठिकाणी अभिप्रेत नाही. समत्व कोणतं अभिप्रेत आहे या ठिकाणी? योग हा कर्मसु कौशलम. योग म्हणजे काय? कर्माचं कौशल्य करणं. मग इथं समम का म्हटलं तर समम म्हणजे त्या कर्म करत असताना तुम्हाला प्राप्त होणारं सुख किंवा दुःख, जय किंवा पराजय किंवा सिद्धी किंवा असिद्धी यांच्यामध्ये तुझ्या अंतःकरणाची वृत्ती स्थिर ठेव आणि आपल्या वाट्याला आलेलं कर्म ते कर्म करत राहायचं. त्याच्या जय पराजयाविषयी सुखदुःखाविषयी कोणत्याही प्रकारचा विचार करायचा नाही. अशा प्रकारची मान्यता करून मग तू हे कर्म कर. तेव्हा या ठिकाणी योग शब्दाचा अर्थ आहे समत्वम योग उच्यते. याला समत्वालाच योग म्हणतात. परंतु समत्व म्हणजे काय? कर्म करीत असताना प्राप्त होणारे सुखदुःखादिकांमध्ये समान राहा आणि हे कर्म कर. योगस्थः कुरु कर्माणि. आणि हे सांगत असताना ज्या वेळेला मनुष्य कर्म करतो त्यावेळेला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे संगम त्यक्त्वा धनंजय. तर त्या ठिकाणी त्या विषयाचा फलाची आसक्ती, त्या आसक्तीचा तू परित्याग कर. किंवा संग शब्द असा घेतला तर कर्तृत्वाचा अभिमान टाकणं हा सुद्धा काही संगत्यागच आहे. कर्माचा स्वरूपता त्याग कोणी करूही शकत नाही आणि स्वरूपता त्याग अपेक्षितही नाही. परंतु या ठिकाणी त्या कर्माच्या विषयीची आसक्ती, फलाच्या विषयी आसक्ती, कर्तृत्वाचा अभिमान किंवा चिकटा, कर्तृत्वाचं अभिनिवेश ह्या सर्वांचा परित्याग करून त्या ठिकाणी कर्म कर. म्हणजे योगस्थः कुरु कर्माणि आणि संगम त्यक्त्वा धनंजय. संगम त्यक्त्वा म्हणजे आसक्तीचा त्याग कर. किंवा जर एखाद्या पुरुषाला कर्म करायचं झालं आणि त्याची सक्ती म्हणजे विषयासक्ती, शब्दस्पर्शादी पंचविषयाच्या भोगाविषयी त्याच्या अंतःकरणात चिकटा असेल, स्नेह असेल आणि असा पुरुष हा निष्काम कर्मयोगाचा अनुष्ठान करायला असमर्थ आहे. म्हणून त्या ठिकाणी सांगतात संगम त्यक्त्वा धनंजय. आणि पुढं त्याला असं सांगतात की आपण कर्म करत असताना ते कर्म परिपूर्ण होईलच असं पण सांगता येत नाही. जर आपल्या आपण पूर्वी केलेल्या काही कर्माचं फल जे आहे ते यथार्थ प्राप्त होण्याऐवजी जर काही वेळेला त्याला प्रतिबंध असेल तर ते कर्म पूर्ण होऊ शकत नाही. मग अशा वेळेला सुद्धा त्याची सिद्धी झाली किंवा कधी पूर्ण होतं तर त्याच्याविषयी काही नाही. माझं कर्तव्य काय? मनुष्याचा अधिकार काय? कर्मणी एव अधिकार. हा कर्म करण्यात त्याचा अधिकार आहे. त्याची पूर्तता होईल की न होईल यामध्येही तो परतंत्र आहे. म्हणून सिद्ध्यो समोभूत्वा या ठिकाणी सिद्धी आणि असिद्धी यांच्यामध्ये समान
राहून ते कर्म तू कर. आणि असं समत्व साधलं ना तर समत्वम योग उच्यते. ह्या समत्वालाच काय म्हणतात? योग. म्हणजे जो पुरुष आपल्याला सिद्धी असिद्धी लाभ अलाभ जय पराजय याच्यामध्ये स्थिर राहून न डगमगता आपलं जे वेदविहित निष्काम कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करणं हेच आपलं ध्येय आहे. त्याच्यापेक्षा वेगळं आपलं काही ध्येय नाही. असं जो मनुष्य करत राहतो तर तोच पुरुष जो आहे तो खरा हा निष्काम कर्माचा अधिकारी आहे असं भगवान या ठिकाणी सांगतात. सिद्धे सिद्धो समोभूत्वा संगम त्यक्त्वा योगस्थः कर्माणि कुरु आणि समत्वम योग उच्यते. आता भगवान माऊली या संबंधाने सांगतात, अर्जुना तू मागच्या याच्यामध्ये सांगितलं कर्मफळी आसन करावी, कर्माच्या फलाची कोणतीच इच्छा करू नका आणि कुकर्मी संगती न व्हावी आणि जे काही असत्कर्म आहे किंवा निषिद्ध कर्म आहे त्याची कधीही संगती करू नये, म्हणजे ते कर्म करू नये. हे सत्क्रियाची आचरावी आणि सत्कर्म किंवा वेदविहित निष्काम कर्म ते केल्याशिवाय राहू नये. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, हेतू विणं त्याच्यापासून कोणताही कर्मफलाचा हेतू मनात ठेवून किंवा कर्मफल आपल्याला मिळावं असं कधीही मनात ठेवू नको आणि कर्म कर. आणि तू योगयुक्त होऊनी फळाचा संगू टाकूनी मग अर्जुना चित्त देवनी करी कर्मे. जर मनुष्याला कर्म जरी करायचं असलं ना आपल्याला कोणतंही, आता हे जे आहे ना हे संपूर्ण व्यवहारशास्त्र नीतिशास्त्र याला हेच नियम आहे. आपण जे काही आता अनेक प्रकारचे उपदेशक आता आहेत आणि ते उपदेश काय करतात, ते आम्ही वेदांत धर्मशास्त्र याचं काही नाही, तुम्हाला आमच्याजवळच्या अशा काही आम्ही संशोधित मनोविज्ञानावर आधारित असं संशोधन केलं आहे, आम्ही तुम्हाला सांगतो, परंतु तुम्ही त्याप्रमाणे केलं ते धर्म वगैरे काही गरज नाही. आणि ते काय सांगतात, ते सांगतात की तुम्हाला यश येत नाही ना तर तुम्ही काय करा, ते मनुष्य यश काय येत नाही याची चिंता करता करता त्या बुद्धीची ऊर्जा खर्च होऊन जाते. त्याला सांगतात यश जणू काय आजच मला यश येऊ किंवा न येऊ, परंतु हे कर्म करणं माझं कर्तव्य आहे अशा भावनेने करा. मग गीता काय सांगते? गीता तेच सांगते, फक्त इथं गीता जे सांगते, गीतेचा ईश्वर मानला नाही तरी त्याला तितकं फल मिळेल का? त्याला बरं केवळ ईश्वराचा आलंबन नसताना शास्त्र श्रद्धा नसताना त्या पुरुषाला अनंत जन्माचे संस्कार, त्या संस्काराला अभिभूत करण्यासाठी त्याच्याजवळ काय आलंबन आहे? कोणत्याच प्रकारचं आलंबन नाही. अशा प्रकारे त्यांची काय होते, त्रेधा तिरपीठ होते आणि त्यांना वाटतं की आम्ही योग्य. आता एखाद्या पुरुषाचे संस्कारच चांगले असतात, तो त्या उपदेशाला ग्रहण करून त्याप्रमाणे त्याला वाटतं याच्यात मला यश आले. ह्या यशामध्ये काय आले की ईश्वर भावना निघून गेली, शास्त्र श्रद्धा निघून गेली. गुरुवरची श्रद्धा जी आहे ती आपल्याला दृढ झाल्यासारखी दिसते, परंतु ती काय खरं फलकामना, त्याला जे पाहिजे होतं यश किंवा जे फल, ते फल प्राप्त झाल्यामुळं महत्त्व फलाला आलं का गुरुला आलं का शास्त्राला आलं, कशालाच आलं नाही. सगळं महत्त्व कोणाला आलं? फक्त फलालाच आलं. त्या ठिकाणी त्याची व्यक्तिनिष्ठा जी आहे ती व्यक्तिनिष्ठासुद्धा फार कामाला आली असं म्हणता येत नाही. म्हणून या ठिकाणी सांगतात तू योगयुक्त होणी, तू ह्या योगाने युक्त हो आणि फळाचा संग टाकून दे. मग अर्जुना चित्त देवनी करी कर्मे. या ठिकाणी एक ज्ञानेश्वर महाराज ही गोष्ट सांगतात की कर्म कर पण चित्त देऊन कर. याचा अर्थ चित्ताची एकाग्रतापूर्वक हे कर्म तू करण्याला प्रवृत्त हो. पण आता एक आहे, कर्म केल्यानंतर कधी त्या कर्माचं फल मिळतं किंवा कधी कर्माचं फल मिळताना दिसत नाही. अदृष्ट फल तर सोडून द्या, पण दृष्ट फलही कधी मिळताना दिसत नाही. तर दृष्ट असो किंवा अदृष्ट असो दोघांचाही विचार करू नका. फक्त काही वेदाची आज्ञा आहे ना, ते कर्म मला अनुष्ठेय आहे एवढंच तुमचा निश्चय असू द्या. म्हणतात तरी आदरिले कर्म, आम्ही कर्म आदरिले म्हणजे ते कर्म करण्याला प्रारंभ केला. पण दैवे परंतु या ठिकाणी भाग्याने जरी समाप्ती ते पावे आणि त्याच्यापासून जे कर्म ज्यासाठी केलं त्याला काय झालं, सम्यक आपती, ते त्याला प्राप्त झालं. तरीसुद्धा म्हणतात जर आपण केलेल्या कर्माने त्याला दृष्ट फल प्राप्त झालं असाही जरी आपल्याला अनुभव आला, ते कर्म फलपर्यवसायी झालं तरीसुद्धा तेथ विशेषे तेथ तोषावे हेही नको. तिथं त्याला फारच आनंद झाला.
की आपण कर्म केलं आणि ते कर्म फल आपल्याला प्राप्त झालं, याचा त्याला आनंद व्हावा, हेही नको, हेही तिथं नको. का बरं? त्या कर्माचं फल मिळालं तरी आनंद का नको? का त्याचं कारण कर्माचं फल करण्याला केवळ आपण कर्म केलं म्हणून हे सिद्धीला गेलं, आणि या ठिकाणी आपलं काहीतरी वैशिष्ट्य आहे, आपलं सामर्थ्य आहे, आपण सर्व सामर्थ्य एकवटून केलं म्हणून हे कर्म सिद्धीला गेलं. पठ्ठ्याला कर्म फलापर्यंत प्राप्ती ही स्वप्रयत्नातून, जीवाच्याच प्रयत्नातून झाली, हा भ्रम त्याचा असू नये. कारण कोणतंही कर्म म्हटलं तर त्याची किती 5 कारणं सांगितली. अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथग्विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. हे दैव, भाग्य हे एक 5वी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये कर्ता कोण आहे, अधिष्ठान काय आहे, कर्ता काय आहे, करण सामुग्री काय आहे, या सगळ्या गोष्टी मिळून त्या कर्माचं फल मिळत असतं. म्हणून त्याच्यामध्ये फार मोठं फुशारकी किंवा त्याच्यामध्ये आपण काही वैशिष्ट्यपूर्ण केलं असाही अभिमान असता कामा नये, असं साधारणतः असे दिसतो. पर कधी कधी काय होतं की निमित्ते कोणी एके, असं काही एखादं निमित्त किंवा प्रतिबंध येतं का सिद्धी न वचताची ठाके. ते कर्मफल तर प्राप्त होतच नाही, पण कर्मफल प्राप्त होण्याच्या अगोदरच ते कर्म ठाके, ते कर्म बंद पडून जातं, थांबतं. मग अशा वेळेला काय करायचं? तर अशा वेळेला काही जरी केलं, तुम्हाला अनेक प्रकारचे असणारे व्याधी, संशय, विपर्य, दुराग्रह जसे तत्त्वज्ञानाचे प्रतिबंध आहे, तसे तुम्ही पूर्वी केलेले कर्म, संस्कार, वासना ह्या सगळ्या गोष्टीमुळं किंवा काही आलेले प्रतिबंध, ह्या सगळ्या प्रतिबंधामुळं सिद्धी न वचताची ठाके, ते कर्म सिद्धीला गेलं नाही आणि मध्येच थांबलं. मग तेथीच येणे अपरितोखे क्षोभावेना. आणि मग काय, आम्ही कर्म केलं, करायला घेतलं, परंतु ते पूर्ण तर झालं, फलपर्यवसाय तर झालं नाही, पण ते कर्मसुद्धा आम्ही चालू शकलो नाही, असं जर कोणाला वाटेल तर तेथीच येणे अपरितोखे. त्या ठिकाणी जो अपरितोख म्हणजे असंतुष्टता आहे, त्यामुळं मनुष्याने क्षोभावेना, तर त्याचा अंतःकरणामध्ये क्षुब्ध होऊ देता कामा नये. मग त्यांनी करावं काय? तर त्यावेळेला त्या माणसाच्या अंतःकरणाची वृत्ती अशी असली पाहिजे, आचरिता सिद्धी गेले तरी काजाची किरा आले आणि ठेलियाही सगुण झाले ऐशेची मानी. तर आचरिता, त्याचं कर्माचरण करत असताना ते सिद्धी गेलं म्हणजे पूर्णतेला प्राप्त झालं, तरी काजाची किरा आले तर चांगलीच गोष्ट झाली. ईश्वर परमात्म्याची काय कृपा आहे, त्या परमात्म्याने त्या आरंभलेल्या कर्माला फलापर्यंत नेलं असंच वाटलं पाहिजे. काजाची किर आले, चांगलं कार्य झालं असं वाटलं पाहिजे. आणि ठेली आहे, आणि ते जर कर्म राहिलं, बंद पडलं, तर सगुण झाले ऐशेची मानी. तरीसुद्धा याला काय झालं, हे कर्म सफलच झालं. कारण का, ते केलेलं कर्म तर कुठंतरी फल दिल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला जरी त्याचं फल मिळालं नाही, ते समष्टी ईश्वराला समर्पण केल्यामुळं सगळ्या समष्टी जीवांना त्या केलेल्या कर्माचा जेवढ्या अंशात केला असेल तेवढ्या अंशात त्याची उपयोगिता होईल. आणि ते सगुण झाले, ते केलेलं कर्म सफलच झालं. सगुण झालं म्हणजे सफलच झालं असं आपण मानावं. ऐशेची मानी ही मान्यता, ही अनुभूती नाही, परंतु शास्त्रावर श्रद्धा असणाऱ्या पुरुषाने अत्यंत सश्रद्ध भावनेने शास्त्राला अनुसरून तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुम यार्हसि. भगवंतांनी काय सांगितलं, तुम्ही कर्म करण्याला तू योग्य आहेस. तेव्हा आपल्या अधिकार परत्वे आपण कर्म केलं, ते सफळ झालं, त्याचा संतोष नाही. आणि ते जर ठेली आहे आणि ते जरी थांबलं तरी तेथीचेनी अपरितोखे, त्या ठिकाणी असंतुष्टी नाही. आणि असंतुष्टी झाली, मग केलेलं कर्म का झालं नाही, का झालं नाही असं म्हणूनच मनुष्य त्याच्या ठिकाणी दुःखी होत राहतो. पण क्षोभावेना, त्याच्या अंतःकरणामध्ये कधीही क्षोभ होऊ नये. आणि असं जर झालं तर म्हणतात, देखे जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदिपुरुषी जरी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे. आपल्या भारतीय सनातन संस्कृतीमध्ये हे काय कोणतंही झालं ना, जर तुम्ही एखादं पारायण केलं तरी आपण काय म्हणतो, यदक्षरम पदम भ्रष्टम मात्राहीनंच यद भवेत तत्सर्वं क्षम्यताम देव प्रसिद्ध परमेश्वर. माझं
पारायणाची सेवा केली आणि त्याच्यामध्ये माझ्याकडून जर काही कमी झालं असेल तर त्या ठिकाणी म्हणतात तत्सर्वं क्षम्यतां देव. माझ्याकडून एखादं मात्रा अक्षर पद भ्रष्ट झालं असेल, उच्चारण्यात चूक झाली असेल तर इतरांना काय मंत्र तळे थोडा तरी धडची होय वेळा. पूर्वमीमांसक ईश्वर मानत नाही, त्यांचा मंत्र चढला तर त्यांची काय होतं बुद्धी भ्रंशापर्यंत जाते. परंतु अशा प्रकारचं गीतेने सांगितलेलं कर्म हे जर कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं केलं तर त्याला याच्यामध्ये काही भीती नाही. त्या उपासनाशास्त्रामध्ये तर असं सांगितलेले भागवतामध्ये तो एक संमत श्लोक म्हणून दिलेला आहे की जर तुम्ही केलेलं जे कर्म आहे ते कर्म करत असताना काय स्वकर्म कुरताम पुंसाम काय मतकर्म कुर्वताम पुंसाम. भगवंत म्हणतात की मतकर्म कुरता माझ्यासाठी आणि मला समर्पण असं जर कर्म करीत असला पुरुष आणि कर्म लोपो भवे देते आणि त्याच्याकडून त्या कर्माचा लोप झाला, जरी काही त्याच्यामध्ये वैगुण्य त्रुटी राहिली तरी तेषाम कर्म कुर्वन्ति तिसरा कोट्या महर्षया. ह्या अंतराळातले ऋषीमुनींचे जे आत्मे आहेत ते सगळे त्याचे कर्म पूर्ण करून घेतात. फक्त त्याच्यामध्ये काय त्याची भावना त्या कर्म करण्यामागे अत्यंत शुद्ध शास्त्रीय वेदविहित अशी असली पाहिजे. कारण याच्यामध्ये काय आहे की मनुष्य आपण नेहमी चिंतन करतो की मनुष्य जीवनात पाहिलं ना त्याचं सगळं जीवनाचा जर आराखडा केला तर माणसाच्या जीवनात काही ना काही करत राहतो, क्रिया आहे, कर्म आहे. दुसरी गोष्ट माणसाच्या जीवनात काही भावना आहेत. भावना आहे माणसाच्या नाही, प्राणीमात्रांच्या जीवनात भावना आहेत. मांजर सुद्धा आपल्या मांजराला पिलाला दात न लावता एका घरातून 7 घर फिरवते, याचा अर्थ तिला भावना आहे की माझं पिलू आहे. म्हणजे त्या प्रत्येक प्राणीमात्राच्या जीवनामध्ये भावना पण आहेत, त्याला नेते क्रिया पण आहे आणि त्याच्या पाठीमागं काही विचार पण आहे. म्हणजे विचार भावना आणि कृती सोडून त्याचं काहीच जीवनामध्ये नाही. फक्त यात एवढंच आहे की ज्या माणसाच्या जीवनामध्ये त्यांनी केलेलं जे कर्म आहे त्या कर्मामध्ये काही नाही, भ्रष्टता नाही, कर्मामध्ये भ्रष्टता नाही, भावना आहे त्या भावनेमध्ये व्यभिचार नाही आणि त्याचे जे बुद्धीनं होणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये संशय नाही. म्हणजे ज्या पुरुषाच्या जीवनामध्ये संशयरहित विचार असेल किंवा संशयरहित एखादा धारणा असेल, ज्याच्या भावनेमध्ये कधी हे का ते हे सोडून द्यायचं दुसऱ्याला पकडायचं अशा प्रकारचं आज राम उद्या कृष्ण परवा देवी असा भावनेत विचार नसेल तोही पुरुष समाधानात राहतो. विचारात त्या ठिकाणी जर संशय नसेल तर तोही पुरुष, कारण संशयाहुनी घोर आणिक नाही पाप थोर. केवढाही मनुष्य विचारवंत असला आणि सारखा संशयखोर असला तर त्याला व्यवहारातलं सुद्धा समाधान मिळत नाही. आणि कृतीमध्ये जर कृतीमध्ये भ्रष्टता जरी असेल तर आचार भ्रष्टी सदा कष्टी. याने या ठिकाणी भगवान सांगतात की तुम्हाला ही जी कृती आहे, हे जे कर्म आहे ते कर्म कसं देतुल आले कर्म निपजे. जेवढंही काही कर्म आपल्याकडून होईल ते तुले आदी पुरुषी जरी समर्पिजे. ते सगळं कर्म कोणाला आद्य पुरुष. इथं आद्य पुरुष परमात्मा ईश्वर ची सगळी नावं कोणाला आहे? ईश्वराला आहे. दिगंबर महाराज का असंग निर्विकार ब्रह्माला आहे, ईश्वराला. हे ज्ञानेश्वर महाराजांचं आहे. आता ह्या कर्मकांड जे म्हणतो आपण 6 अध्याय आहेत त्यातला हा दुसरा अध्याय आहे. याच्यामध्ये केवळ कर्मकांड आहे का उपासना सहित कर्मकांड आहे? म्हणजे थोडा विचार करू आपण की याचा अर्थ एवढाच आहे की अज्ञानी अवस्थेत जर तुम्हाला मोक्ष पाहिजे असेल तर अंतःकरण शुद्धीसाठी तुम्हाला कर्म आणि उपासना यांचा या ठिकाणी सायुज्य पाहिजे. नाहीतर असे काही लोक कर्माला काहीच जोमानत नाही, म्हणजे आचारामध्ये कायम भ्रष्टता आणि भावनेमध्ये मात्र ईश्वर भक्ती असं ज्यांचं जीवन असेल मग तेच जीवन. आणि काहींचं काय आचारामध्ये कधीच भ्रष्टता नाही पण भावनेमध्ये कायम व्यभिचार आहे असं जर पुरुष असेल त्यालासुद्धा हे असणारं महान फल कधीच मिळत नाही का. म्हणून त्यात सांगितलं विद्यांच्या अविद्यांचं काय तो ईशावास्य उपनिषदामध्ये सांगितलं. इथं विद्या शब्दाचा अर्थ आहे उपासना आणि अविद्या शब्दाचा अर्थ आहे कर्म. हे म्हणजे कारण इथं असं दिसेल की बा हे कर्म आणि उपासना कसं काय म्हणतात. उपनिषदामध्ये सांगितलं कर्म आणि उपासना. बघा महाराज तुम्ही
चांगलं बघा याच्यामध्ये. तर कर्म आणि उपासना त्याचा अर्थ करताना एक ऋषिकेशला आम्ही प्रस्थांतरेला गेलो होतो. तर तिथले एक स्वामीजी आहेत, अजून आहेत ते. तर त्यांनी याचं एवढं ईशावास्य उपनिषद 20-25 दिवस तेवढेच मंत्र सांगितले. तर त्याच्यामध्ये त्यांनी बराच विचार सांगितला. तर याचा अर्थ असा आहे की अंतःकरण शुद्धीसाठी आणि अंतःकरणाच्या शुद्धतेसाठी कर्म आणि उपासना आवश्यक आहे की नाही. एक मानस कर्म आहे आणि एक काय आहे शारीर कर्म आहे, एवढाच फरक आहे. तुम्ही केवळ कर्म जर म्हटले तर त्याच्यामध्ये उपासना त्याच्यामध्ये समाविष्ट होते. आणि हे कशासाठी तर ह्या पूर्वमीमांसेच्या काल मला वाटतं आपण सांगितलं की जे काही जैमिनी सूत्रकार आहेत आणि त्यांचे असणारे शाबर भाष्य आहे, त्याच्यावर जे कुमारील भट्टाचं तंत्रवार्तिक आणि श्लोकवार्तिक आहे, तर ह्या सगळा जर विचार आपण पाहिला तर त्याच्या ठिकाणी संकर्षण कांडाचे 4 अध्याय हे उपासनेचंच वर्णन करतात. फक्त ते मानसिक कर्म आहे असं गृहीत धरून. म्हणजे याचा अर्थ असा आहे की अशा पुरुषाने कर्म जर केलं, कृती किती केली आणि मनापर्यंत ती पोचली नसेल, कृतीचा आणि मनापर्यंत मनाच्या सूक्ष्म स्तरात ती पोचली नाही, तर तो पुरुष त्यांनी सांगितलं अंधन तमम काय प्रविशंती हे अविद्याम उपासते, तो अंधतम नरकाला जातो. आणि पुढं असं सांगितलं की जो पुरुष ततो भूय इवते येऊ विद्यायाम रताः, त्याच्याही पेक्षा अंधतम नरकाला कोण जातात, जे केवळ काय करतात विद्येमध्ये राहतात. इथं विद्या शब्दाचा अर्थ ब्रह्मविद्या नाही, इथं विद्या शब्दाचा अर्थ काय आहे उपासना. जर केवळ उपासना करतील मग जे काय आहे, जे तो कोणता श्लोक आहे, जे विद्येसहित ते झालं ना. परंतु जे लोक विद्या आणि अविद्या म्हणजे कर्म आणि उपासना ही कोणा हा समसमुच्चय नाही का, पण हा कोणासाठी अविद्यावानाला त्यांनी जर हे कर्म आणि उपासना योग्य रीतीनं केली तर तो पुरुष मात्र तो काय होतो याला काय या विद्या आणि अविद्या म्हणजे कर्म आणि उपासना ह्या दोघांचंही जो अनुष्ठान करतो बरोबर ना, तो मात्र मोक्ष फलाला प्राप्त होतो. आता बघा एवढं झालं ना विचार. आता इथे या इकडे या तात्या, आहे का खुर्ची? हां. आता इथं याचा अर्थ काय झाला, कर्म आणि उपासना आपण अर्थ केले. आणि इथं काय चाललेलं आहे, फक्त निष्काम कर्मयोग. काय ह्या निष्काम कर्मयोगामध्ये विद्या आणि अविद्या यांचा समावेश झाला, कर्म आणि उपासना याच्यामध्ये समावेश झाला. मग आता तुम्ही इथं केवळ एक कर्म शब्द योजला तरी चालेल की नाही? चालेल, आहे की नाही? दोन्ही मिळूनच आहे या ठिकाणी. कशावरून आम्ही काय सांगितलं, जे परमात्माची अवधी ईश्वरा वाचोनी अनिक काही लानी नाही, अशाच प्रकारचं सांगितलं की नाही. आणि आता इथं काय सांगितलं की जे देखे जितुलाले कर्म निपजे, जेवढं जेवढं कर्म तुमच्याकडून होईल ते आदिपुरुषी जरी अर्पिजे. उपासना आली की नाही याच्यामध्ये? आली की नाही? म्हणून ज्ञानोबरायांचा विभाग वेगळाच आहे. काल यांनी सांगितलं ना कोणतं देवान भावयतानेन, तो श्लोक सुरुवातीचा नाही. दैवमेवा परे यज्ञम असं भाष्य हे आपलं ज्ञानोबरायांनी विभाग केलेला आहे. दैवमेवा परे यज्ञम इथपासून तर 12व्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापर्यंत हा कोणता विभाग आहे? उपासना कांड आहे. आणि अद्वेष्टा सर्वभूतानांपासून तर कृतकृत्यश्च भागरथ 15व्या अध्यायाप्रमाणे ज्ञानकांडाचा विभाग आहे असं सांगितलं. आणि कर्म कुठे? तिजी कर्म प्रतिष्ठिले असं सांगितलं. त्या देखे जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदिपुरुषी जरी अर्पिजे. आपल्याकडून जे जे कर्म होईल ते जर आदिपुरुष म्हणजे ईश्वराला आपण जर समर्पण केलं तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे. त्या कर्माच्या विषयी त्याचा अंतकरणाचा क्षोभ करावा अशी करण्याची त्याला गरजच नाही. आदिपुरुष असणाऱ्या ईश्वराला जर कर्म समर्पण केलं तर ते कर्म सहजे परिपूर्ण झाले, साहजिकच ते परिपूर्ण झालं. म्हणून आपल्याकडं नेहमी ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते असं शांतिमंत्र आपण म्हणतो. ते कर्म पूर्ण ईश्वराला समर्पण केलं तर जीवाला काही त्याच्या मानसिक तणाव करून घेण्याची सुद्धा गरज नाही, कारण ते परिपूर्ण आणि सहजे झाले असे जाणे असं सांगतात. आता पण म्हणतात
नाही ते तर आहेत का, कुर्वन्नेवेह कर्माणी जिजीविषेत शतम समाहा, नाही ते नाही. तिथं म्हणजे त्याचा आशय असा आहे तो श्लोकाचा, की जर तुम्ही कर्म आणि उपासना अविद्यावान पुरुषाने जीवनात आणली तर तो हळूहळू मोक्षाला निश्चित प्राप्त होणार असं सांगितलं. आणि जर त्याच्यातल्या एकाचं तर हां त्याच्यात आणखीन एक सांगायचं राहिलं, की जर तुम्ही कर्माचं अनुष्ठान स्थूलमानाने केलं आणि उपासना केली नाही तरी चला त्या शारीरिक केलेल्या कर्माचं फल जे आहे ते तुम्हाला विशेष रीतीनं प्रगट होत नाही. आणि जर एखाद्याने उपासना केली तो कर्म करणारा मनुष्य अंधतमाला जातो आणि उपासना करणारा त्याच्यापेक्षा अधिक अंधतमाला जातो. हे सगळं मनोविज्ञान आहे. उपासना करणारा आणि तो अधिक अंधतमाला जातो. याचं कारण असं आहे का उपासना ही मानसिक कर्म असल्यामुळं ते अंतःकरणात अत्यंत सूक्ष्म संस्कार करतं आणि ते संस्कार काही लवकर नष्ट होत नाहीत अशा प्रकारचे आहे. आणि ते संस्कार लवकर नष्ट झाल्यामुळं ते जीवाला शारीरिक कर्म करणाऱ्यापेक्षाही मानसिक कर्म हे अधिक त्याला काय होतं क्लेशकारक राहतं किंवा अधिक दुःखदायी होतं. म्हणून त्याला म्हणतात की ततो भूय व ते तमा असं सांगतात. हां हां त्या पुरुषाचं हे वर्णन नाही, एकटं करणाऱ्याचं वर्णन आहे. हा म्हणजे ईश्वराला न मानता कर्म करणारा जो पुरुष आहे बरोबर आहे ना, तो नरकाला जातो म्हणजे त्याची निकृष्ट अवस्था होते. पण त्याच्यापेक्षा निकृष्ट अवस्थेला जातो. कारण जर पूर्वमीमांसा जेव्हा ईश्वर मानत नाही तेव्हा स्वर्ग मानते की नाही, आणि वेदाने त्याला स्वर्गफळ सांगितलं नाही का, बरोबर आहे की नाही. पण भावनेत व्यभिचार असणाऱ्या पुरुषाला ते फल प्राप्त होणार नाही, त्याच्यापेक्षा निकृष्ट. आणि मनात ते संस्कार ठसल्यामुळं त्याला आणखीन त्याच्या उद्धाराचा मार्ग आणखीन दूरवर गेला. कोणापेक्षा शारीरिक कर्म करणाऱ्यापेक्षा मानस कर्म करणाऱ्याचा अधिकार वास्तविक उंचवायला पाहिजे होता, पण उंचण्याच्या ऐवजी काय झाला तो अधिकार. कारण त्याची बुद्धी कोणती आहे, ती अनन्य एकेश्वरवादाला अनुसरून नाही, अन्य देवता आणि अन्य फलांची अपेक्षा. मिळतील का त्याला ती फलं? बरं न मिळाल्यामुळे त्याला क्लेश अधिक होतील का नाही. म्हणून तो काय भूय येव ते असं म्हणे. अंधन तमम प्रविशंती ते झालं ना, झालं ना. तर हा तिसरा आहे मला वाटतं. अविद्यया मृत्युम तीर्थवा विद्यया अमृतम अश्नुते असा तो श्लोक आहे. अविद्येने काय होतं, मृत्यूतून तरतो. म्हणजे काय होतं, अविद्यया मृत्यू चित्तशुद्धी होते आणि विद्यया अमृतम अश्नुते म्हणजे उपासनेने त्याच्या चित्ताची स्थिरता होते. बरोबर ना, असं हेच पाहिजे होतं. आता शेवटी की काय हे परी मिया केले की माझेनी सिद्धी गेले, ऐशे नाही ठेविले वासने माझी. हे मी केलं म्हणून सिद्धी गेला अशी त्याच्या अंतःकरणात कधी वासना देखील निर्माण होत नाही. आता सांगतात, देखे जे तुला आले कर्मणी पजे ते तुले आदिपुरुषी जरी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे. हे कर्म परिपूर्ण झाले. बघा आता, देख ही संता संती कर्मी हे जे सरिषेपण मनोधर्मी तेची योगस्थिती उत्तमी प्रशंसिजे. हे एक महत्त्वाची गोष्ट. ज्ञानेश्वरीच्या एका शब्दाचा थोडासा बारकाईनं विचार केला म्हणजे आपल्याला मार्ग सापडतो. ज्ञानोबारायांनी आपल्याला नेहमी काय असतं, हे कसं करावं, का करावं, याचं फल काय, अधिकारी कोण, हे सगळं ज्ञानोबारायांनी सांगून ठेवलं. आता तुम्ही काय म्हणता, योगयुक्त होऊन कर्म कर, योगस्थ कुरु कर्माणी. पण आता हा योगस्थ म्हणजे योगाचं काय स्वरूप आहे, तर ते मौल्यांनी शेवटच्या वेळी सांगितलं. देखे पहा संता संती कर्मी
जे काही संत किंवा असंत म्हणजे बरं वाईट कर्म, इथं बरं वाईट कर्म या अर्थाने घ्यायचं आपण की ज्या वर्णाला आश्रमाला ज्याही प्रकारचं कर्म वेदाने सांगितलं ते बरं वाईट कर्म. उदाहरणार्थ सज्जन कशा आहे काय करतात, मांस विकण्याचा धंदा करतात, म्हणजे बरं धर्म असो किंवा वाईट. ब्राह्मण जो असेल तो ब्रह्मकर्म करेल, असं कोणतंही जरी कर्म असेल तरी हे सरिसेपण मनोधर्मी, तर ते सारखंच आहे. म्हणजे ज्या वर्णाश्रमाला जे कर्म सांगितलं असेल ते जरी बरं वाईट बाह्यता आपातता दिसत असेल, परंतु दोन्ही काय आहेत, सरिसेपण मनोधर्मी. म्हणून आपल्या संतांनी हे करून दाखवलं, अनुभवून दाखवलं. सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे, नरहरी सोनारा गडू फुंकू लागे, आणि चोखा मिळ्या संगे ढोरे ओढी, आहे की नाही. हे सगळे याचं कारण काय, ह्या संत कर्मी आणि सरिसेपण जे मनोधर्मी, ज्यांच्या मनाच्या स्वरूपात त्याच्यामध्ये काही श्रेष्ठ कनिष्ठ भाव वाटत नाही, आणि ते म्हणत नाहीत की आम्हाला वेदाचा अधिकार का नाही, असं कधी म्हणत नाही. की जे सरिसेपण मनोधर्मी तेची योगस्थिती उत्तमी प्रशंसजे, आणि त्यालाच म्हणायचं योग. योग म्हणजे काय, आपण करीत असणारं बरं वाईट कर्म, ह्या दोन्ही कर्म सारखीच आहेत, फक्त ईश्वराची सेवा म्हणून काय कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मनावा अनुसृत स्वभावात करोमि यद्यत सकलम परस्मै नारायणाय समर्पयेत तत्. संती कर्मी हे जे सरिसेपण मनोधर्मी तेची योगस्थिती, त्यालाच काय म्हणायचं, योगस्थिती. योगस्थः होणं म्हणजे काय, तर बऱ्या वाईट कर्म शास्त्र प्रतिपादित आपल्या वाट्याला आलेल्या कर्माचं बरं वाईट हे काही विचार न करता त्यांना समान मानून केवळ शास्त्राज्ञा म्हणून त्याचं पालन करणं, ही जी काही स्थिती आहे तर तिलाच योगस्थिती असं म्हणतात. आता ही योगस्थिती म्हणतात ही, आणि त्या योगस्थितीची प्रशंसा कोणी केली, उत्तमी प्रशंसजे. जे खरे उत्तमी म्हणजे जे खरे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ लोकसंग्रहासाठी सर्व प्रकारच्या कर्माचं आचरण करणारे पुरुष, त्यांनी ह्या निष्काम कर्मयोगाचं फारच प्रशंसा किंवा स्तुती केलेली आहे. अशा प्रकाराने ह्या निष्काम कर्माचं वर्णन करतात. आता तो थोड्यावर आले आपलं स्थितप्रज्ञ दर्शन सुरू होणार आहे याच्यानंतर. आता हे फक्त 2-3-4 श्लोक आहेत, तर याच्यामध्ये ह्या निष्काम कर्माचं एवढं महत्त्व किंवा एवढा त्याचा गरिमा गीतेनं गायलेला आहे, आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं अधिक स्पष्टीकरण केलेलं आहे. अशा प्रकारचा हा विषय चालू आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.